लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय। उद्धव ठाकरे गटाकडून घटक पक्षांची चर्चा न करताच मुंबई शिक्षक आणि पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली। दुसरीकडे महायुतीत मुंबई पदवीधरची जागा शिंदे सेनेकडेच राहणार असल्याचं सांगत डॉक्टर दीपक सावंत यांनी दावा केलाय। भाजप ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा आता कस लागणार आहे। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जून रोजी निवडणूक होणार आहे। मुंबई पदवीधरसाठी अनिल परब तर शिक्षक पदवीधरसाठी जमो अभ्यंकर यांचं नाव उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले। शिक्षक पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रकाश सोनावणे इच्छुक आहेत, तर मुंबई पदवीधरवर दावा सांगताना परंपरा विचारात घेतली तर ही जागा शिवसेनेनेच महायुतीत लढवावी असा पवित्रा डॉक्टर दीपक सावंत यांनी घेतला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या सगळ्याबद्दल ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, काय सविस्तर माहिती? विधान परिषद निवडणुकीवरून सध्या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये बिघाड झाल्याचं दिसून येतंय। दोन्ही जे महायुतीमध्ये प्रत्येक कुठल्याही एकत्रित बैठक घेऊन उमेदवार जाहीर करणं जे आहे ते झालं नाही आणि महाविकास आघाडीमध्ये देखील झालं नाही। त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे आपापला उमेदवार जाहीर करताना दिसून येतोय। इकडे मनसेनं पक्ष उमेदवारी जाहीर केलेली दिसून येते अभिजित पंचे यांची, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने देखील आपले उमेदवार 2 जाहीर केलेले आहेत। त्यामुळे विश्वासात न घेता एकमेकांना अशा प्रकारे उमेदवारी जाहीर करणं हे इतर पक्षांच्या दृष्टीनं जे आहेत ते नाराज झालेले दिसून येत आहेत। इतर पक्ष नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे जरी विधान परिषदेची निवडणूक अद्याप जरी लांब असली तरी आतापासूनच त्याचं नाराजी नाट्य मात्र सुरू झालेलं पाहायला मिळते। नक्कीच, त्यामुळे हे सगळं सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा कस लागणार हे मात्र नक्की आहे। धन्यवाद कृष्णात या सगळ्या माहितीसाठी।